हाय, पहा आपण मॅथ 1चं पहिलं लेसन पाहिला, नंतर मॅथ 2चा पण पाहिला. क्वाड्रॅटिक इक्वेशन हे मॅथ 1चं सेकंड. मग मॅथ 1चा सेकंड क्वाड्रॅटिक इक्वेशन आणि लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल यांच्यामध्ये लेखी उदाहरणांमध्ये कन्फ्युजन होते. ते होऊ नये यासाठी व्यवस्थित क्वाड्रॅटिक इक्वेशन किंवा वर्ग समीकरण हे पहिलं समजून पहा. मी 2 दिवस लाईव्ह लेक्चर घेतले, पण काही विद्यार्थ्यांची विनोदी उत्तरं आली. म्हणजे असे की 2-3 दिवस झाले असतील की काही जण झोपलेली असतात 9-10 पर्यंत, त्यामुळे त्यांना बघायला मिळाले नाही. नेटवर्कचे काही इश्यूज आहेत, त्यामुळे ते अजून प्रोसेस होऊन तुम्हाला रेकॉर्डेड लाईव्ह मिळत नाहीये. आणि आपण कमी वेळेत जास्तीत जास्त अभ्यास संपावा म्हणून मी पुढचेही काही ऑफलाईन पाठवणार आहे. तर मग आता मी हे ऑफलाईन व्हिडिओ दुसऱ्या क्वाड्रॅटिक इक्वेशनचे सुरू करतोय. यामध्ये मी पहिल्यापासून 3ही एक्सरसाइजची काही उदाहरणं ऑफलाईनमध्ये पण देतो. जरी तुम्हाला ऑनलाईन बघायला मिळालं नसेल किंवा लाईव्ह रेकॉर्डेड सेशन अजून नाहीये, तोवर तुम्ही ही काही उदाहरणं बघून सोडवू शकता आणि यांच्यासारखी इतर अडलेली उदाहरणं मला विचारू शकता. ज्यांना बघायला मिळाली आहे उत्तम आहे, त्यांनी कळवायला हवं काय समजलं काय नाही समजलं. आता मी क्वाड्रॅटिक इक्वेशन वर्ग समीकरण परत सुरू करतो. बघा, बिफोर 2.1 वी आर गोइंग टू आयडेंटिफाय द क्वाड्रॅटिक इक्वेशन. वर्ग समीकरणाला ओळखायला जाऊया, कारण 2.1 मध्ये सगळे हेच आहे: ओळखणे, मूळ काढणे, नंतर स्टँडर्ड फॉर्म म्हणजे प्रमाण रूपात लिहिणे, अशीच सगळी 2.1 ची प्रश्न आहेत. बघा, ax² + bx + c = 0 हे वर्ग समीकरणाचं सामान्य रूप म्हणजेच प्रमाण रूप, स्टँडर्ड फॉर्म. इथे हे x जे आहे ते चल आहे, व्हेरिएबल. वी कॅन यूज एनी व्हेरिएबल फ्रॉम a to z इन्स्टेड ऑफ x. x ऐवजी कोणतंही चल चालू शकतं. फक्त वर्ग समीकरणात एकच चल असावं. इट मस्ट बी इन ओनली वन व्हेरिएबल. म्हणजे मी याऐवजी असे घेऊ शकतो: am² + bm + c = 0. मग इथून तिथून फक्त एकच चल असावं. एकापेक्षा जास्त चल असतील तर मात्र ते क्वाड्रॅटिक इक्वेशन किंवा वर्ग समीकरण नाही. मग आता हे झालं चलाच्या बाबतीत. नंतर हायेस्ट इंडेक्स ऑफ दिस व्हेरिएबल. कोणतंही जे काही चल वर्ग समीकरणाचं असेल त्याचा सर्वात मोठा घात डिग्री ही 2 असली पाहिजे. 2 पेक्षा लहान किंवा 2 पेक्षा मोठा घात असेल तर ते वर्ग समीकरण राहणार नाही. इथे m ला काही नसला किंवा x ला काही नसला तरी एक घात आहे आणि सगळ्यात मोठा घात आहे 2. तो 2च असावा. 2 पेक्षा लहान किंवा मोठा जर सर्वात घात असेल तर, म्हणजे 3, 4, 5 किंवा 2 नाहीच आहे, फक्त 1 पर्यंतच आहे, तर ते वर्ग समीकरण राहणार नाही. पहिली गोष्ट. नंतर या a b c ज्या आहे त्या फक्त प्रातिनिधिक वापरले. या a b c बिलॉंग्स टू रियल नंबर. या a b c ऐवजी जगातल्या कोणत्याही संख्या ज्यांना वास्तव संख्या म्हणतात त्या चालतील. मग वास्तव संख्यामध्ये अपूर्णांक, दशांशात असलेली संख्या, वर्गमुळातील संख्या कोणतीही चालेल. कोणताही संख्या तिथे चालणार आहे. फक्त कंडिशन काय आहे? हा जो x² चा कोइफिशियंट आहे किंवा इथे m² चा कोइफिशियंट आहे, ज्याला आपण प्रातिनिधिक म्हणून a मानलंय, तो 0 नसावा. a मस्ट नॉट इक्वल्स टू 0. a शून्य नसावा. c शून्य असला तरी ते वर्ग समीकरण, b शून्य असला तरी ते वर्ग समीकरण, एका वेळी दोघं शून्य असले तरी ते वर्ग समीकरण. फक्त वर्ग पदाचा सहगुणक शून्य नसावा. एवढं क्लिअर? मग अशा इतर कोणत्याही समीकरणाला आपण वर्ग समीकरण मानू शकतो. तुम्हाला 10 उदाहरणं मनाने तयार करायची आहेत. काही जणांनी मला पाठवली. समजा आता मी असं घेतलं, पहा, 9x² + 5x + 1 = 0. एक चलातील आहे. इक्वेशन इन ओनली वन व्हेरिएबल. देन हायेस्ट इंडेक्स इज 2. सर्वात मोठा घात 2 आहे. त्यानंतर इथे वर्ग पदाचा सहगुणक a 9 आहे, म्हणजे इट इज नॉट 0. देअरफॉर इट इज क्वाड्रॅटिक इक्वेशन. म्हणून हे वर्ग समीकरण आहे. मग मी या समीकरणाऐवजी दुसरं घेतो, पहा, 5y² + 4y - 7 = 0. इथे सुद्धा पहा,
5y² + 4y - 7 = 0. इथे पहा, इथून तिथून एकच चल y आहे. हायेस्ट इंडेक्स ऑफ अ व्हेरिएबल इज 2. चलाचा सर्वात मोठा घात 2 आहे. त्यानंतर c - 7, c आहे -7, b 4 आणि a हा 0 नाही, म्हणजेच तो 5 आहे. म्हणून हे क्वाड्रॅटिक इक्वेशन वर्ग समीकरण आहे. नंतर तुम्ही यालाच आपण असं करू, समजा 0.5y² + 0.4y - 0.7. इथे सुद्धा y वर्ग सोबतच्या चल जरी दशांशात असले ते वर्ग समीकरण आहे, कारण इथून तिथून एकच चल, ओनली वन व्हेरिएबल, हायेस्ट इंडेक्स इज 2, सगळ्यात मोठा घातांक 2 आणि a ची किंमत 0.5 आहे, म्हणजेच y वर्गच्या सहगुणकाची, म्हणजे ती 0 नाही, म्हणून ते वर्ग समीकरण आहे. याऐवजी मी असं जरी घेतलं -5/3 -4/3 किंवा 4/9 घेतो आणि हा 7/2, तरी सुद्धा ते वर्ग समीकरण असेल. अपूर्णांक असू द्या, दशांश असू द्या, फरक पडत नाही. मी अंडररूटचं साइन घेतलं, इथे पण घेतलं, सगळ्यांना टाकलं, तरी सुद्धा ते वर्ग समीकरणच असणार आहे. समजते? मग आपल्याला इथे ओळखायचे आहेत वर्ग समीकरण. पहिल्या प्रश्नामध्ये तुम्हाला अशी वर्ग समीकरण मनाने 2च करायची आहे, मी अभ्यास देतो 10 करायची. दुसऱ्या प्रश्नामध्ये तुम्हाला दिला आहे विच ऑफ द फॉलोइंग आर क्वाड्रॅटिक ऑर नॉट. खालीलपैकी कोणती वर्ग समीकरण आहेत किंवा नाहीत. आता सांगितलेल्या अटी तपासायच्या आणि आहे की नाही ते सांगायचं. मी त्यापैकी तुम्हाला चौथं आणि 5वं सांगतो, बाकीचे तुम्ही सोडवायचे आहेत. मी लाईव्ह मध्ये अगोदर घेतले, पहा बघा. 4th वन, x + 1/x = -2. x + 1/x = -2. हे फर्स्ट क्वेश्चन, सेकंड क्वेश्चन मधलं 4th आहे. तर याला अगोदर भागिले x आहे, तो आपण घालून टाकूया. तो भागिले x घालवण्यासाठी प्रत्येकाला x ने गुणा. x × x + x × 1/x = -2 × x. रिझन लिहू शकतो आपण मल्टिप्लाइड बाय x, म्हणजेच x ने गुणून. मग x × x, x गुणिले x, x चा वर्ग होईल. इथे x कॅन्सल. मी x वाला पुढे लिहिण्यासाठी हा -2x होणार आहे तिकडचा, -2x. तो इकडे आल्यास होणार +2x अधिक 1 बरोबर 0. हे झाले वर्ग समीकरण. का बर? हियर इक्वेशन इन ओनली वन व्हेरिएबल where highest index is 2 and a is not equals to 0. a 1 आहे काही नसला तरी, म्हणजे a ची किंमत 0 नाही. therefore it is quadratic equation, म्हणून हे वर्ग समीकरण आहे. तुम्ही पूर्ण शब्द लिहा इक्वेशन. इथे एकाच चलातील समीकरण आहे. चलाचा सर्वात मोठा घात 2 आहे व a ची किंमत 0 नाही, म्हणून हे समीकरण वर्ग समीकरण आहे. आता चौथ्या अगोदरचं एक तिसरं पण सांगतो मी, वर्ग समीकरण नसलेलं. y² + 1/y = 2. y² अधिक 1/y = 2. इथे चल जो छेदाला आहे व्हेरिएबल ॲज अ डिनोमिनेटर, तो कॅन्सल करण्यासाठी मल्टिप्लाय ईच टर्म बाय y. सो y² × y, y × 1/y, 2 × y, 2y. इथे कारण सांगू शकतो आपण किंवा सांगायला हवं मल्टिप्लाइड बाय y, y ने गुणून. मग y² × y, इथे काही नसला तर एक घात. घातांकाच्या नियमानुसार पाया समान असल्यास घातांकांची बेरीज. इफ बेस इज सेम देन ॲड द इंडायसेस. 2 + 1 3,
मग इथे वाय वाय कॅन्सल, हा प्लस 2y इकडे आणला मायनस 2y प्लस वाय वाय गेला तरी एक शिल्लक आहे. मग इथे आपल्याला दिसतंय काय, इक्वेशन इन वन व्हेरिएबल बट highest index is 3, therefore it is not quadratic equation. हे एका चलातील समीकरण किंवा एका चलातील बहुपदी आहे, परंतु चलाचा सर्वात मोठा घात तीन आहे, म्हणून हे दिलेले समीकरण वर्ग समीकरण नाही. जिथे आहे तिथे योग्य परिस्थिती कंडिशन्स बघा आणि मग तुम्ही त्यावरून कोणतं वर्ग समीकरण आहे किंवा नाही ते शोधू शकतात. तुम्हाला जे ओळखता येत नाहीये किंवा ते का आहे आणि का नाही हे सांगता येत नाही, ते मला मेसेज करून कळवायचं आहे की सर हे का वर्ग समीकरण आहे आणि हे का नाही. मी त्याची उत्तरं तुम्हाला पाठवेन. पुढे इथे तिसऱ्या प्रश्नामध्ये फक्त राईट द गिवन पॉलिनॉमियल इन स्टँडर्ड फॉर्म. मग आता बघा, सॉरी, गिवन क्वाड्रॅटिक इक्वेशन इन स्टँडर्ड फॉर्म, देन राईट द व्हॅल्यूज ऑफ ए बी अँड सी. दिलेले वर्ग समीकरण हे प्रमाण रूपात मांडायचे, त्यावरून ए बी सी च्या किमती लिहायच्या. काही आयते दिलेले आहेत, फक्त डाव्या उजव्या बाजू एका पुढे घ्यायच्या आहे. जसं थर्ड मधलं फर्स्ट क्वेश्चन फार सोपा आहे, तो 2y इक्वल्स टू 10 मायनस वाय स्क्वेअर. मी हा मायनस वाय स्क्वेअर इकडे आणतो, प्लस वाय स्क्वेअर हा अगोदरच इकडे, म्हणून प्लस 2y, तो प्लस 10 इकडे आला, मायनस 10 इक्वल्स टू 0. वजा वाय वर्ग इकडे आल्यास अधिक वाय वर्ग बरोबरचे इकडे घेतोय डावीकडे आपण, हा अधिक 2y अगोदरच डावीकडे, अधिक 10 इकडे आला, वजा 10. हा झाला स्टँडर्ड फॉर्म. मग ए वाय वर्ग सोबत काही नसला तरी 1, म्हणून ए ची किंमत 1, वाय सोबत जो आहे तो बी 2 आणि सी उरलेलं स्थिर पद विथ साइन चिन्हासह घ्यायचं. देन सेकंड फ्रॉम द सेम क्वेश्चन, x minus 1 square equals to 2x plus 3, x minus 1 square equals to 2x plus 3. आता हा जो x minus 1 square आहे, इथे तुम्हाला नित्य समानता आयडेंटिटी वापरायची. कोणती? a minus b ब्रॅकेट स्क्वेअर. हे पहिलं पद, हे दुसरं पद, दोघांची वजाबाकी, कंसाचा वर्ग, म्हणून पहिल्या पदाचा वर्ग वजा दोघ पदांच्या गुणाकाराची दुप्पट अधिक दुसरं पद b चा वर्ग. मग फर्स्ट टर्म मायनस सेकंड टर्म ब्रॅकेट स्क्वेअर ही नित्य समानता आहे. हिचं एक्सपान्शन काय होणार? फर्स्ट टर्म स्क्वेअर मायनस आहे म्हणून मायनस, प्रोडक्ट ऑफ बोथ टर्म अँड इट्स ट्वाइस प्लस स्क्वेअर ऑफ द सेकंड टर्म. असाच विस्तार आपण याचा करूया. फर्स्ट टर्म इज एक्स, एक्स स्क्वेअर मायनस प्रोडक्ट ऑफ बोथ टर्म, एक्स वन जार एक्स, पहिल्याचा वर्ग एक्स वर्ग, यांचा गुणाकार एक्स एक एक्स, पण त्याची दुप्पट केली असता 2x प्लस स्क्वेअर ऑफ द सेकंड टर्म 1 इक्वल्स टू 2x प्लस 3. आता तिकडचे इकडे आणा, हा मायनस 2x आहे, तो प्लस 2x इकडे आला मायनस 2x होईल, हा प्लस 1 प्लस 3 इकडे आला मायनस 3 इक्वल्स टू 0. आता पहा, हे दोघही x x एक घातावाले आहेत, म्हणजे सारखे, त्यांची आपण बेरीज करू शकतो किंवा वजाबाकी करू शकतो. पण इथं दोघांचीही चिन्ह वजा आहे, दोघांची चिन्ह समान असल्यास बेरीज करावी, म्हणून हा 2x आणि 2x झाले 4x. चिन्ह मात्र वजा वजा वजा, हा मात्र अधिक आहे, हा वजा आहे. मग यांचं एक अधिक आणि एक वजा असेल तर वजाबाकी करावी. 3तनं 1 गेला 2, मोठा 3 आहे म्हणून मोठ्याचं चिन्ह बरोबर 0. आता हे स्टँडर्ड फॉर्म मध्ये आलं. आता ए बी सी. ए एक्स वर्ग सोबत काही नाहीये, 1 एक्स सोबत चिन्हासह आहे वजा 4 आणि सी उरलेला वजा 2. अशा प्रकारे ए बी सी लिहिता येईल. याचप्रमाणे तुमचा 5वं एक मी सांगतोय, बाकीचे सोडवा, न जमल्यास मला कळवा. फिफ्थ, p इंटू 3 प्लस 6p इक्वल्स टू -5. मग बघा, p आणि हा कंस आहे, म्हणजेच p हा कंसाला गुणिले मल्टिप्लाइड टू दॅट ब्रॅकेट. सो p इंटू 3p, सॉरी p इंटू 3 3p, 6p इंटू p, 6 1 जार 6, p इंटू p p स्क्वेअर.
3 गुणिले पी 3p 6p गुणिले पी 6 1 6 p गुणिले p चा वर्ग तो वजा 5 इकडे आला अधिक 5 बरोबर 0. त्याला स्टँडर्ड फॉर्म मध्ये घ्या. सगळ्यात पहिले मोठा घात वर्गवाला 6p² नंतर हा प्लस 3p पुढे प्लस 5 इक्वल्स टू 0. आता पहा मी ह्या 3p ला फक्त जागा बदलून दिलं, उजवीकडे नेलेलं नाही म्हणून चिन्ह बदलणार नाही. हे स्टँडर्ड फॉर्म मध्ये झालं. a p² सोबतचा 6 b p सोबतचा 3 आणि c उरलेली लास्ट टर्म 5. इन दिस वे वी कॅन फाइंड द व्हॅल्यूज ऑफ a b अँड c. अशा प्रकारे a b c च्या किमती आपल्याला लिहिता येतील. हा होता त्यातला थर्ड क्वेश्चन. नाउ फोर्थ वन मधलं मी 2 सब क्वेश्चन आहे, त्यातला सेकंड सांगतो, फर्स्ट वाला तुम्ही सॉल्व करा. बघा काय आहे. डिटरमाइन whether the value given against the quadratic equation are roots or not. आता कोणतंही एखादं वर्ग समीकरण तुम्ही मांडलं तर त्याऐवजी जे काही चल आहे इथं असलेलं m किंवा x याऐवजी कोणत्या तरी किमती अशा असतात की त्या किमती टाकल्यावर त्या समीकरणाची डावी आणि उजवी बाजू सारखी होते. लेफ्ट अँड राईट साइड मस्ट बी सेम and that value satisfy that quadratic equation, therefore that value is the root of that quadratic equation. जर एखादी किंमत चलाऐवजी जी आपण टाकतोय अशा किमती जर त्या टाकल्यानंतर गुणाकार बेरीज वजाबाकी जे असेल ती करून डावी व उजवी बाजू समान येत असेल म्हणजेच ती किंमत त्या समीकरणाचं समाधान करते आणि म्हणून त्या किमतीला आपण त्या समीकरणाचं मूळ असे म्हणतो. मग आपल्याला इथं तेच तपासायचं आहे whether the given values are roots or not. दिलेल्या किमती त्या समीकरणाच्या मूळ आहेत अथवा नाही. बघा सेकंड. मग फोर्थ क्वेश्चन सब क्वेश्चन सेकंड. द क्वाड्रॅटिक इक्वेशन इज 2m² - 5m इक्वल्स टू 0. आता पहा हे जे आहे इथे c ची किंमत 0 आहे. c हे स्थिर पद नाहीच आहे असं हे वर्ग समीकरण आहे, तरी ते वर्ग समीकरण आहे. मग अशी सांगितल्याप्रमाणे c 0 असला तरी ते वर्ग समीकरण आहे, b 0 असला तरी वर्ग समीकरण आहे, दोघे 0 असले तरी वर्ग समीकरण आहे. इथे फक्त c 0 आहे, चल एकच आहे m, चलाचा सगळ्यात मोठा घात आहे 2 म्हणून हे आहे वर्ग समीकरण आणि महत्त्वाचं वर्गपदाचा सहगुणक 2 आहे म्हणजेच तो 0 नाही. बघा मग व्हॅल्यू गिवन अगेन्स्ट these m equals to 2 and another value is 5/2. या दोन किमती m साठी दिलेल्या आहेत त्या आपण टाकायच्या. when m is equal to 2 प्रत्येक m च्या जागेवर 2 टाका. m चा वर्ग आहे म्हणून 2 चा देखील वर्ग. 5 into m ऐवजी पुन्हा ठेवला 2 equals to 0. square of 2 is 4. 5 2s are 10 equals to 0. now 4 2s are 8. बेचोक 8 वजा 10 बरोबर 0. आता 8तनं 10 जात नाही पण 10तनं 8 गेले 2 हे बरोबर आहे. फक्त काय पहा वजाबाकीमध्ये वजाबाकी केल्यावर मोठ्या संख्येचं चिन्ह द्यायचं. इथे 10 मोठा आहे त्याचं चिन्ह वजा आहे म्हणून उत्तराला वजा. आता डावी आणि उजवी सारखी आली नाही म्हणजेच लेफ्ट हँड साइड इज नॉट इक्वल्स टू राइट हँड साइड मीन्स दिस 2 for m not satisfying the given quadratic equation. हा 2 या वर्ग समीकरणाचं समाधान करत नाही. therefore 2 is not root of a quadratic equation. म्हणून 2 हे या दिलेल्या वर्ग समीकरणाचे मूळ नाही. आता दुसरी व्हॅल्यू पहा. m equals to 5/2 is it plus? yes plus 5/2 टाका आता समीकरणामध्ये. 2m² m ऐवजी ठेवला आपण 5/2 minus 5 into पुन्हा m ऐवजी ठेवला 5/2 आणि संपले इक्वेशन एवढेच आहे. बघा मग आता स्क्वेअर करायचा आहे 5/2 चा. लगेच 2 ने 2 ला भाग देऊ नका, वर्ग झाल्याशिवाय काहीही करायचं नाही. स्क्वेअर ऑफ 5 25, स्क्वेअर ऑफ 2 4, 5 5s are 25/2 equals to 0. 5 चा वर्ग 25, 2 चा वर्ग 4, हा गुणिले 2 तसाचे. कंस सोडवल्यानंतर 2 ने काय करायचं ते करा, नाही तर 2 2 कॅन्सल करा आणि 5 चा वर्ग 25 घ्या, ते चुकी. मग बे 1 बे 2 4. आता 2 ने 4 ला भाग गेला
म्हणून 25/2 मायनस 25/2 इक्वल्स टू 0. हा 25 वजा 2 वजा 25/2 25/2 वजा 25/2 यांची वजाबाकी सारखी असल्यामुळे येणारे 0. देअरफॉर लेफ्ट हँड साइड इज इक्वल टू राईट हँड साइड. म्हणजेच त्यामुळे डावी बाजू व उजवी बाजू समान आल्या आणि ह्या समान आहेत, म्हणून हा 5/2 या समीकरणाची उकल आहे, मूळ आहे, रूट आहे. and therefore phi/2 is root of a given quadratic equation. पूर्ण लिहायचे तुम्ही 5/2 हे दिलेल्या वर्ग समीकरणाचे मूळ आहे. कळाले? याचप्रमाणे पहिल्या समीकरणात तुम्ही किमती टाकायच्या आहे, अचूक बेरीज वजाबाकी करायची आहे, मूळ आहे की नाही तपासायचे आणि मला पाठवायचे. जर ते योग्य नसेल, तपासता आलं नसेल तर मी तुम्हाला कळवेल निश्चित. आता बघा असं आहे की आपण हे सगळे लाईव्ह लेक्चर मध्ये पाहिले आहेत, यातले बरेच उदाहरणं, त्यामुळे मी जास्त उदाहरणं घेत नाहीये, पण ऑफलाईन मध्ये तुम्हाला काही पाठवतोय. तरी देखील तुम्हाला आले नाही तर मी पुन्हा एक एक सोडून पाठवेनच. तुम्ही काळजी करा, सोडून पहा, वेळच्या वेळीच मला विचारा. आता यात 5वा प्रश्न आहे. इथं फक्त लक्षात ठेवा, आता आपण मूळ आहे की नाही हे तपासलं. पुढच्या एक्सरसाइज पासून, पुढच्या अभ्यासापासून पुढे आपल्याला मूळ स्वतः शोधायची आहे त्या वर्ग समीकरणाची. त्याच्या पद्धतीही आपण पाहू. आता यातलं 5वं पहा. मी 6वं घेतो, 5वं त्याप्रमाणे तुम्ही सोडवा. 6व्यामध्ये तुम्हाला ऍक्टिव्हिटी आहे, ब्लँक पूर्ण करायची आहे, त्यात तुम्ही करून घ्या. मी फक्त कसं सोडवायचंय, 5वं आणि 6वं सारखंच आहे. 6वं जरा 5व्यापेक्षा मोठं वाटतं, वेगळं वाटतं, म्हणून मी ते सांगतो. बघा, one of the root of equation 5m² plus 2m plus k equals to 0. हे जे काही क्वाड्रॅटिक इक्वेशन आहे, one of the root is -7/5. समजा ते रूट म्हणजेच या m ची किंमत आहे. one of the root is -7/5. then find the value of k, or for finding the value of k complete the following activity. या वर्ग समीकरणाचे एक मूळ वजा 7/5 असताना k ची किंमत शोधण्यासाठी खालील कृती पूर्ण करा. मग कृती तुम्ही करू शकता, मी फक्त इथं k कसा काढायचा आहे ते तुम्हाला समजावतो आणि तीच कृती आहे अर्थात. मग जर m ची एक मूळ हे आपल्याला दिला आहे तर आपण या m ऐवजी ही किंमत टाकून द्यायची आणि मग उरलेलं चल शोधू. बघा कसं, 5m², m ऐवजी किंमत टाकली -7/5 ब्रॅकेट स्क्वेअर वजा 7/5 कंसाचा वर्ग 2 गुणिले -7/5 प्लस k इक्वल्स टू 0. मग इथे सुद्धा 5 कॅन्सल करायचा नाही, वर्ग झाल्यानंतर पुढे -7चा स्क्वेअर 49, 5चा स्क्वेअर 25, हा 5 जसा आहे तसा गुणिले. लक्षात ठेवा, ऋण संख्येचा वर्ग सुद्धा धन होतो. तिचा वर्गमूळ ऋण असू शकतो पण वर्ग नेहमी धनच असतो, म्हणून हा निगेटिव्ह जरी असला तरी स्क्वेअर होताना पॉझिटिव्ह. का? कारण मी जर वजा 7चा वर्ग करत असेल तर मला असं करावं लागेल, -7 × -7 वजा 7 गुणिले वजा 7 गुणाकार 49, 7 7 = 49, पण हा मायनस मायनस बिकम्स प्लस, वजा वजा होणार अधिक, म्हणून ह्या वर्गाचं चिन्ह अधिक असेल. पुढे इथे मात्र पहा, 2 7 = 14 अपॉन इथे काही नसला तरी 1, 5 1 = 5, बेस 7 14, अंशाने अंशाला, छेदाने छेदाला, न्यूमरेटर टू डिनोमिनेटर, इथे काही छेद नसला तरी 1, डिनोमिनेटर टू डिनोमिनेटर. पण हा गुणाकार झाल्यावर प्लस मायनस मायनस, अधिक वजा वजा, अधिक k बरोबर 0. आता पहा, या 5 ने 25 ला भाग जातोय, हा अंश हा छेद, 5 1 5, 5 5 25. मग झालं काय, 49/5 मायनस 14/5 प्लस k इक्वल्स टू 0. मग इथे दोघांचाही छेद सारखा आहे, डिनोमिनेटर इज सेम. अपूर्णांकांच्या वजाबाकीमध्ये अथवा बेरजेमध्ये जर छेद सारखा असेल तर तो छेद एकदाच घ्यावा. अंशांची वजाबाकी असेल तर वजाबाकी, बेरीज असेल तर बेरीज. इथे वजाबाकी म्हणून वजाबाकी, 9तून 4 घालवला 5, 4तून 1 घालवला 3, मग प्लस k इक्वल्स टू 0. मग 5 7 35,
5 7 35 प्लस के इक्वल्स टू 0, पण आपल्याला काढायचा आहे के, मग हा प्लस 7 तिकडे पाठवा, तो तिकडे गेल्यास होणार -7. सो द व्हॅल्यू ऑफ के इज -7. अशा प्रकारे तुम्हाला पाचव्या उदाहरणातही दिलेल्या चलाची किंमत इथे ठेवायची. वन रूट गिवन आहे, एक मूळ दिलेलं आहे ते टाकून द्यायचं आणि हे दुसरं चल के आपण त्यावरनं अशाच पद्धतीने शोधायचं. शोधा, कळवा, न कळल्यास मला पाठवा. बघा, आपण आलो होतो क्वाड्रॅटिक इक्वेशन समजून घेतले. आता फॅक्टर मेथड, पहिली पद्धत अवयव आहे, दुसरी कम्प्लिटिंग स्क्वेअर पूर्ण वर्ग पद्धत, तिसरी फॉर्म्युला मेथड म्हणजे सूत्र पद्धत. या 3 पद्धती आपल्याला वर्ग समीकरणाच्या पाहायच्या आहेत आणि चौथं हे इक्वेशन विच वी कॅन कन्वर्ट इनटू क्वाड्रॅटिक. आपल्याला वर्ग समीकरण ते दिलेली नाहीयेत, परंतु आपण त्यांना रूपांतरित करू शकतो अशी. मग आता ह्या 3 पद्धतीपैकी पहिली जी फॅक्टर मेथड अवयव पद्धत आहे ती आपण 8वी 9वी आणि काही अंशी 7वीला एखादं उदाहरण त्यावरचं असू शकतं, पण 8वी 9वीला तर आपण कन्फर्म पाहिजे. मग त्यामुळे आपण ओघाने दिलेलं असं गणित पाहिलं, वर्ग दिसला की आपण हायगे करत नाही, लगेच पटकन सोडून टाकतो अवयव पण. म्हणून प्रश्न वाचण्याची सवय असावी. तुम्ही जर समजा फॉर्म्युला किंवा कम्प्लिटिंग स्क्वेअरने सांगितलं आणि अवयवने सोडवायला गेला तर होणार काय की त्याचे अवयव कदाचित पडणार नाही, ते उदाहरण सुटणार नाही. कधी कधी तर अवयव पडू शकतील, उत्तरही अचूक असेल, परंतु अशा प्रकारे जे काही अचूक उत्तर तुम्हाला दिसतंय ते जर पद्धत चुकीची असल्यामुळे वेगळं असेल तर मग मात्र ते उदाहरण तुम्ही सोडूनही अचूक उत्तर काढूनही चुकीचं ठरेल, ते बरोबर दिलं जाणार नाही. मग x स्क्वेअर मायनस 15x प्लस 54 पहा, इथे काय करायचं हे अवयव पाडताना. तर सर्वात पहिले पहिलं पद आणि शेवटचं पद यांचा गुणाकार 54x स्क्वेअर. पहिलं आणि शेवटचं या दोन पदांचा गुणाकार x स्क्वेअर आणि हा 54 झाला 54x स्क्वेअर 54x वर्ग. मग एवढा गुणाकार हवा आणि हा गुणाकार देणाऱ्या ज्या संख्या असतील, जसं यांचा गुणाकार 27 दुने 54 होऊ शकतो, 9 7 54 होऊ शकतो, यापैकी अचूक तुम्हाला पद निवडायचे आहेत किंवा अवयव निवडायचे आहेत. मग हे असे निवडायचे की यांची बेरीज अथवा वजाबाकी ह्या मधल्या एवढी आली पाहिजे. ठीक आहे, म्हणून हे 27 वजा 2 25 होतील, 27 अधिक 2 29 होतील, 15 येणार नाही. म्हणून हे 27 आणि 2 हे अवयव आपण घेऊ शकत नाही, त्याऐवजी घ्यायचे 9 व 6. मग आता 9 अधिक 6 15 होतात, 9 7 54 होतात, परंतु नुसती यांची बेरीज व वजाबाकी एवढी आली पाहिजे असं नाही, बेरीज किंवा वजाबाकी, तर तिथं दिलेलं चिन्ह सुद्धा त्यांचे एवढं असलं पाहिजे, म्हणजेच चिन्ह सुद्धा ह्याच मिळालं पाहिजे. त्यासाठी मग 9 आणि 6 15 होतात, पण ते वजा 15 करण्यासाठी मी दोघांना वजा चिन्ह देतो, वजा 9 वजा 6. मग दोघांचं चिन्ह सारखं असेल तर होणार बेरीज आणि दोघे वजा आहे म्हणून उत्तराला चिन्ह देखील वजा. 9 6 54, 9 7 54, गुणाकारामध्ये मात्र वजा वजा होतात अधिक. समजते, बेरीज वजाबाकीमध्ये चिन्ह जे सारखं आहे तेच उत्तराला, गुणाकारामध्ये वजा वजा अधिक. मग आता हे अवयव या 15च्या जागेवर ठेवून द्यायचे आहे. एक्स स्क्वेअर मायनस 9x मायनस 6x 15 ऐवजी ठेवले, प्लस 54 अधिक 54 बरोबर 0. आता ह्या 15चीच आपण फोड केलेली आहे अवयव शोधले, म्हणजे वेगळं काहीच केलं नाही, समीकरण तसंच लिहिले. 9 आणि 6 15 वजा वजा वजा. कळले? मग फॉर्म द ग्रुप ऑफ 2, दोन दोनची गट तयार करा. पहिल्यामध्ये पहा x सारखा दिसतोय, मग दोघांकडे x आहे म्हणून तो एक सामायिक घ्यायचा, कॉमन घ्यायचा. इथपर्यंत एक, इथपर्यंत दुसरं. या पहिल्या पदांमध्ये x सारखा आहे तो सामायिक, हा x वर्ग म्हणजेच असतो x गुणिले x. मग ह्या दोन x पैकी एक x सामायिक घेतलाय तर एक x शिल्लक आहे. 9x पैकी x गेला, उरला 9. From 9x we return here x as a common, so 9 is the remainder. ह्या दोघांपैकी पहा 6 आणि 54 एकमेकांच्या पटीत आहे किंवा 54 6च्या पाण्यात आहे, म्हणून मी 6 सामायिक घेतो. x याच्याकडे आहे पण याच्याकडे नाही, त्यामुळे x काही घेता येणार नाही. मध्ये उरला x, 6x पैकी 6 गेला, उरला x. पण कंसाच्या बाहेर वजा चिन्ह असेल आणि आपण कंस टाकतोय तर आतली चिन्ह बदलायची.
तसंच कंसाच्या बाहेर वजा आणि आपण कंस काढतोय तरी यातली चिन्ह बाहेर येताना बदलते. आता कंस टाकतोय म्हणून बदलतायत, मग हा वजा x आहे, आत जाताना होईल अधिक x. पुढचा अधिक आहे तो होणार वजा, आणि 6 9 54, 6 9 54. नाउ हियर आर द टू सेम ब्रॅकेट as like as first two terms. When we write x common from these two and 6 from these two, likewise that here is the one and here is the second part, that is the two terms are here. जसं यांच्यामध्ये दोन पदांमधून एक सारखा, दोन पदांमधून 6 सारखा, तसं इथं चिन्ह नसलं तरी गुणाकारच आहे. ह्या गुणाकारामुळे हे पूर्ण एक पद झालं आणि ह्या गुणाकारामुळे हे पूर्ण एक पद झालं. ह्या दोन पदांमध्ये हा कंस किंवा हे पद सारखं मिळतंय x - 9. त्यांच्यापैकी एक आपण कॉमन घेऊन टाकला, दुसरा हा उरलेला भाग x आणि हा -6 = 0. आता पहा, या दोन कंसांचा गुणाकार, इथं चिन्ह नाहीये म्हणजेच गुणाकार आहे, गुणाकार 0 येतोय. मग दोन संख्यांचा किंवा दोन पदांचा गुणाकार 0 येतोय म्हणजे त्यांच्यापैकी एक कुणीतरी 0 असली पाहिजे. त्यानुसारच बाय द प्रॉपर्टी, इफ प्रोडक्ट म्हणजेच गुणाकार ऑफ टू नंबर्स ऑर टर्म इज 0, then one must be 0 out of them. त्यांच्यापैकी एक 0 असलीच पाहिजे. जर दोन संख्यांचा गुणाकार 0 असेल तर त्यापैकी एक संख्या 0 असणारच. मग आता ती 0 असणार आहे या अटीनुसार हे लिहिलं तरी चालेल, नाही लिहिलं तरी चालेल. स्वतःला समजणं गरजेचं की आपण असं का घेतोय. आपण पुढे घेणार आहोत, हा जो x - 9 आहे तो इक्वल्स टू 0 और पुढचा x - 6 इक्वल्स टू 0. x - 9 बरोबर 0 किंवा x - 6 बरोबर 0 असं आपण लिहून घेणार आहोत. मग हे का लिहिलं? कारण यांचा गुणाकार 0 येतो, हा गुणधर्म आहे, म्हणून यांना आपण दोघांनाही 0 घेतो. कारण ह्या दोघांचा जर गुणाकार 0 आहे तर यापैकी एक तरी 0 असला पाहिजे, म्हणून दोघांना 0 बरोबर घ्यायचं. आणि हे लिहिलं तर उत्तमच आहे, नाही लिहिलं तरी काही फार फरक पडणार आहे असं नाही. पण ज्यांना आउट ऑफ स्कोर करायचं आहे त्यांनी या बारीक सारीक गोष्टींचाही विचार करा. मग हा -9 अपोजिटला गेला झाला +9 आणि इकडे -6 अपोजिटला गेला +6. इथे व्यवस्थित म्हणायचंय और, मराठीत म्हणायचंय किंवा. ठीक आहे, हे झालं पहिलं उदाहरण. आता इथे जर तुम्ही पाहिलं, आपले अवयव होते -9 आणि -6. हेच उत्तरामध्ये काय झाले पहा, -9 अधिक झाला, -6 अधिक झाला. अशा प्रकारे तुमचे अवयव हेच तुमचं उत्तर असणार आहे, जोवर x वर्गाला सहगुणक एकच असेल. जर इथं x वर्गाला दुसरा एखादा सहगुणक असेल तर मात्र उत्तर बदलतील. म्हणजे हा जो x वर्गाचा सहगुणक आहे त्याने आपल्या अवयवांना भागावं लागेल. आता एवढं अवयव पद्धतीचं एक उदाहरण तुम्हाला समजलं असावं. मी तुम्हाला चौथं सांगतो. या पुढचं लाईव्ह सेशन मध्ये मी पूर्ण 2.2 घेतला आहे, परंतु ज्यांना बघायला मिळाले नाही लाईव्ह सेशन त्यांच्यासाठी हे पुन्हा एकदा आहे. 5m² = 22m + 15. 5m वर्ग बरोबर 22m अधिक 15. याला स्टँडर्ड फॉर्म मध्ये करून घेतो. 5m वर्ग अधिक 22m इकडे आला, वजा 22m अधिक 15 इकडे आला, वजा 15 बरोबर 0. आता पहिल्याचा आणि शेवटच्याचा गुणाकार पहा काय होतोय. प्रोडक्ट हा 15 आहे, हा 5 आहे. 15 × 5 = 75. 15 × 5 = 75, 75 आणि हा m² पण अधिक वजा वजा -75m², हा झाला -75m². एवढा गुणाकार हवा आणि मध्ये जो 22m आहे त्याच्या एवढी बेरीज अथवा वजाबाकी हवी.
मग आता 75 गुणाकार आणि वजा 22, मग त्यासाठी मी अवयव सोपे घेतले. 25 त्रिक 75, 25 3 जार 75. मग 25 मधून 3 गेल्यावर 22 येतात, पण ते वजा 22 हवे, म्हणजेच उत्तराला चिन्ह मोठ्या संख्येचं आणावं लागेल. तर मग मोठीला वजा 25 वजा 3 22, मोठ्या संख्येचं चिन्ह वजा 22. 25 3 जार 75, बट साइन ऑफ द ग्रेटर नंबर, सो इट विल बी -22. आणि म्हणूनच मग 25 ला वजा चिन्ह द्या. 3 ला दिलं तर हे मोठं चिन्ह असेल, 25 वजा 3 22 देतील, पण हे मोठ्या संख्येचं चिन्ह जर अधिक असेल तर हे अधिक 22 होतील. गुणाकारामध्ये 25 3 जार 75, मायनस प्लस मायनस. मग आता अवयव ठेवून देऊया. 5m² -25m प्लस 3m, आणि हे 22 ऐवजी अवयव ठेवले, शेवटचा -15 अजून बाकी आहे, इक्वल्स टू 0. मग फॉर्म द ग्रुप ऑफ 2, 2 2 चे गट करा. 5 आणि 25 एकमेकांच्या पटीत आहे, पाड्यात आहे, त्यापैकी 5 कॉमन घेतला. दोघांकडे m आहे म्हणून एक m कॉमन घेतला. m² पैकी m गेला, उरला m. हा मायनस 5 5 जार 25, m सामायिक आहे, प्लस या दोघांकडे 3 3 च्या पटीत आहे म्हणून m जसा आहे तसा 3 सामायिक घेतलाय. 3 5 15, 3 5 जार 15. आता पहा, इथे अधिक होता, मागच्या उदाहरणात वजा होता, त्यामुळे कंस टाकताना चिन्ह बदलते. अधिक असल्यास कंसातील चिन्ह बदलण्याची आवश्यकता नाही. या दोघांमधून 5 सामायिक निघत होता, दोघांकडे m होता म्हणून m देखील घेतला. 5 पूर्ण गेला, m वर्ग म्हणजे m गुणिले m पैकी एक m सामायिक आहे, मग उरला 1m, वजा 5 5 25, m अगोदरच सामायिक आहे, अधिक 3 आणि 15 पैकी 3 सामायिक, कंसात 3m पैकी 3 गेला म्हणून उरला m, वजा 15 चा 3 5 15. आता बघा, हिअर इज द सेम ऑर इक्वल ब्रॅकेट, दोन्ही पदांमध्ये अधिकच्या इकडे अधिकच्या तिकडे हे सारखा कंस आहे, म्हणून त्याला आपण कॉमन घेतला, एकच घेतला, आणि उरलेलं जे आहे ते एकत्र. 5m प्लस 3 इक्वल्स टू 0. मगाशी सांगितल्याप्रमाणे, by the property, if the product of these two number is 0, then one out of them must be 0. या दोघांचाही गुणाकार 0 आहे, म्हणजे या दोघांपैकी कुणीतरी एक 0 असला पाहिजे, म्हणून m - 5 equals to 0 or 5m plus 3 equals to 0. मग हा -5 अपोजिटला गेला, +5, हा +3 अपोजिटला गेला, -3, हा गुणिले 5 तिकडे गेला, भागिले 5. इन दिस वे वी कॅन फाइंड द व्हॅल्यूज ऑफ m. अशा प्रकारे आपण m च्या किमती शोधू शकतो. दीज आर द फॅक्टर्स ऑर रूट्स ऑफ द गिवन क्वाड्रॅटिक इक्वेशन. अशा प्रकारे ह्या m च्या किमती ह्या दिलेल्या वर्ग समीकरणाची मुळं आहेत, रूट्स आहेत. कळले? पुढे पहा. आता मी तुम्हाला 6वं सांगतो. 6th वन, 6x minus 2 upon x equals to 1. बघा, इथे हे वर्ग समीकरणाच्या रूपातच नाही, x चा मोठा घात एकच आहे. मग आपल्याला प्रमाण रूपात आणण्यासाठी हा जो छेदाचा x आहे, चल छेदाला व्हेरिएबल ॲज अ डिनोमिनेटर, ते कॅन्सल करा. टू कॅन्सल दिस मल्टिप्लाय ईच टर्म बाय x. त्यासाठी प्रत्येक पदाला x ने गुणा. मग मी इथे x ने गुणतो, 6x इंटू x, x गुणिले x, x चा वर्ग, x इंटू 2 अपॉन x, 1 इंटू x, 1x. 6x ला x ने गुणलं, x गुणिले x, x चा वर्ग, म्हणून झाले 6x वर्ग वजा x गुणिले 2/x बरोबर 1 गुणिले x, x एक x. इथे रिझन टाकू शकतो आपण, मल्टिप्लाइड बाय x, x ने गुणून, मग हा 6x² x कॅन्सल, पण तिकडचा +x इकडे आल्यावर -x, अगोदर x वाली पद आणि उरला -2 इक्वल्स टू 0. 6x वर्ग आहे तसाच, तिकडे जो अधिक x होता तो अगोदर इकडे लिहून घेतला, वजा x, आणि उरलेला -2 चिन्हासह. आता पहा, गुणाकार पाहिजे. 6 2 जार 12 x² प्लस मायनस -12x², एवढा गुणाकार पाहिजे. आणि त्यांच्यातील बेरीज वजाबाकी फरक हवा, -1 x आहे, पण -1 म्हणजेच -1x. मग आता ह्यांचे अवयव पाडले मी, 4 त्रिक 12, पण हा पाहिजे -1, म्हणून मोठ्याला चिन्ह दिलं वजा.
4तून 3 गेला 1, मोठ्याचं उत्तराला चिन्ह वजा 1. 4 - 3 1, साइन ऑफ द ग्रेटर नंबर सो इट इज -1 and 4 3s are 12, 4 3 12, वजा अधिक वजा, माइनस प्लस माइनस. नाउ सबस्टिट्यूट द फॅक्टर. 6x² या -1x ऐवजी हे ठेवले -4x प्लस 3x आणि हा जसा तसा -2 = 0. नाउ ग्रुप ऑफ 2 हे 2 2 चे गट पाडले तर 6 आणि 4 दोघेही 2 च्या पाड्यात येतात म्हणून 2 सामायिक, दोघांकडे x आहे म्हणून 1 x सामायिक, बेत्रिक 6, 2 3s are 6. x² मीन्स x into x, x वर्ग म्हणजे x गुणिले x, त्यापैकी एक x सामायिक आहे मग उरला मध्ये एक x. बेदुने 4, 2 2s are 4 आणि x अगोदरच सामायिक आहे कंस पूर्ण. इथे ह्या दोघांकडे पहा 3 आणि 2 काहीच सारखं नाही. x याच्याकडे आहे पण याच्याकडे x नाहीये, मग काही सारखं नसेल तर आपण सारखा घ्यायचा 1 आणि कंस आहे तसाच. 3x - 2 = 0. बघा we get the two same bracket, दोन सारखे मिळाले. then write 1 as a common, दोघांपैकी एक सामायिक लिहिला. नेक्स्ट 2x + 1 with sign, 2x + 1 = 0. असे दोन ब्रॅकेट मिळाले. नाउ अगेन by the property product of two terms or number is 0, then one out of them must be 0. जर या दोन संख्या किंवा पदांचा गुणाकार 0 तर यांच्यापैकी एक 0 असलाच पाहिजे. therefore 3x - 2 = 0 or 2x + 1 = 0. मग to find x -2 अपोजिटला गेला +2, हा गुणिले 3 तिकडे गेला भागिले 3. तसंच x + 1 तिकडे गेला -1, हा गुणिले 2 तिकडे गेला भागिले 2. मिळाले 2 रूट्स. अशा प्रकारे आपण मूळ शोधू शकतो. आणि बघा ज्याप्रमाणे आपण पहिल्या उदाहरणात पाहिलं तसंच आलेलं उत्तर हे आपल्या मुळांशी संबंधित असते. वर्गपदाला सहगुणक नसेल तर जी मूळ आहे तेच उत्तर, फक्त चिन्ह बदलायचं. मग इथे पहा m वर्गला सहगुणक आहे. मूळ आपण पहिली पाडलेली मूळ होती 25 3 किंवा अवयव, नाही मूळ नाही, अवयव होते 25 3. या अवयवाला या 5 ने भागा, 5 5 25 आलं उत्तर. हे वजा होतं, उत्तर अधिक झालं. हा 3 आहे, 3 ला 5 ने भागा, 3/5 आलं उत्तर, तो अधिक होता, उत्तराला वजा. तसंच इथे सुद्धा होणार आहे. 4 त्रिक 12, हे 4 आणि 3 आपले फॅक्टर होते. 4 ला 6 ने भागा, काय होईल 4/6, बेदुने 4, बेत्रिक 6. हे वजा होतं, हा 2/3 अधिक आला. हा 3 आहे, 3 ला 6 ने भागा, काय होणार आहे 3 1 3, 3 2 6, 1/2, तो अधिक होता, उत्तर वजा. जोवर सहगुणकाला वर्गपदाला सहगुणक नसेल तोवर जे अवयव पडले तेच उत्तर, फक्त चिन्ह बदलायला लागणार आहे. आणि जर सहगुणकाला वर्गपदाला सहगुणक असेल तर अवयवांना त्या सहगुणकांनी भागा, उत्तर मिळेल. या प्रकारे तुम्ही पुढचेही सोडवा. जी उत्तरं जे जमणार नाही, लाईव्ह मध्ये मी सगळेच घेतले पण आता तेवढा वेळ नसल्यामुळे मी सगळे आता नाही घेते. तुम्हाला जे अडलेत ते मला कळवा, मी त्याचा पुन्हा व्हिडिओ बनवेल अथवा तुम्हाला एकेकाला एक एक सोडून पाठवेल. आता मी